नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आजचा विषय आहे आपल्या पाळीच्या रंगावरून किंवा आपल्या पाळीवरून आपण आपल्याला कुठले आजार आहेत हे घरच्या घरी कसं ओळखायचं. आपल्यामधील एनर्जी लेवल ही पाळीवरून आपल्याला घरच्या घरी समजू शकते. त्याचप्रमाणे आपल्या पाळीचा जो रक्तस्राव आहे तो गर्भधारणेसाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला आपल्या पाळीवरून समजू शकतं. आणि याच सगळ्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला आज इथं मी देणार आहे. मैत्रिणींनो, हल्ली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजेच भारत सरकारने अल्टरनेटिव्ह मेडिसिन या कॉन्सेप्टला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि यासाठी एक वेगळी मिनिस्ट्री म्हणजे आयुष मिनिस्ट्री देखील स्थापित केलेली आहे. तर या आयुष या शब्दाचा अर्थ काय? आयुष या शब्दाचा अर्थ असा आहे आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी. तर या सगळ्या शास्त्रांना, या सगळ्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन्सना भारत सरकारने देखील खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि याच प्राचीन शास्त्रांमधून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. त्याचप्रमाणे ही सेम कॉन्सेप्ट ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनमध्ये देखील आढळते, ज्याला ची कॉन्सेप्ट असं म्हणतात. म्हणजे ची ही एक एनर्जी आहे, व्हायटल एनर्जी फोर्स आहे आपल्या शरीरामधला. आणि आपल्या पाळीवरून हा व्हायटल एनर्जी फोर्सची काय लेवल आहे ही आपण ओळखू शकतो. म्हणजे सेम कॉन्सेप्ट आपल्या आयुर्वेदात आहे आणि तोच चायनीज ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये देखील आढळतो. तुमच्या शरीरामध्ये ची म्हणजे व्हायटल फोर्स हा कमी असेल तर तुमच्या पाळीच्या रक्तस्रावाच्या रंगावरून तुम्ही ही ची म्हणजे व्हायटल फोर्स तुमच्या शरीरामध्ये किती आहे हे ओळखू शकता. चला तर मग जास्त वेळ न दवडता समजून घेऊया पाळीचा कुठला रंग हा कुठल्या आजाराचा संकेत आहे आणि त्यावर काही उपाय करता येतील का. पाळीचा सगळ्यात शुद्ध रक्तस्राव कुठला असेल तर जी पाळी दर 28 ते 30 दिवसांनी येते, रेग्युलरली येते, 4 ते 5 दिवस टिकते आणि ज्या पाळीच्या रक्तस्रावाचा रंग हा टोमॅटोसारखा अगदी लाल भडक आहे, तसेच त्याच्यामध्ये कुठलाही चिकटपणा, बुळबुळीतपणा नाही आहे आणि या पाळीमध्ये गाठी, गुठळ्या ज्यालाच आपण क्लॉट्स असे म्हणतो ते देखील बाहेर येत नाही आहे. पाळीला कुठलाही काळसर रंग नाही आहे. सुती कापडावरचा पाळीचा डाग नळाखाली धरला, पाण्याखाली धरला तर पूर्णपणे समूळ नष्ट होतोय, समूळ निघून जातोय. पाळी सदाह नाही आहे, म्हणजे पाळी येताना तुम्हाला जळजळ होत नाही आहे, त्रास होत नाही आहे, पोट दुखत नाही आहे. अशा पद्धतीची जी पाळी आहे तिला अगदी हेल्दी म्हणजे तुमचं आरोग्य बॅलन्समध्ये आहे आणि तुमचा व्हायटल फोर्स म्हणजे ची बॅलन्समध्ये आहे असं तुम्ही म्हणू शकता. ही पाळी सगळ्यात हेल्दी आहे आणि अशी पाळी ही गर्भधारणेस देखील अगदी सुयोग्य आहे. जर आपल्या पाळीचा रंग मैत्रिणींनो पिंकिश पेल म्हणजे लाल रंगामध्ये थोडासा व्हाईट रंग मिक्स केला की जो पिंकिश कलर येतो, अशा पद्धतीचा आपल्या पाळीच्या रक्तस्रावाचा रंग असेल तर मग आपल्या स्प्लीनमध्ये म्हणजे आपल्या प्लीहाच्या कार्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही कमी आहे असं आपण समजू शकतो. तसेच या रंगाचं जे रक्त आहे हे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता देखील दर्शवतं. आता स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता हा वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच हा प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, ह्याची म्हणजे आयर्नची कमतरता जर तुम्हाला भरून काढायची असेल, रक्ताची कमतरता भरून काढायची असेल तर तुम्हाला संतुलित बॅलन्स आहार घ्यावा लागेल. आयर्न रिच म्हणजे लोहयुक्त आहार घ्यावा लागेल. तसेच ज्यात तेल, तिखट, मीठ हे कमी प्रमाणात घातलेले आहे अशा पद्धतीचा साधा परंतु बॅलन्स आहार तुम्हाला घ्यावा लागेल. आयर्नची कमतरता पूर्ण करण्यासाठी फळांमध्ये तुम्ही डाळिंब खाऊ शकता, बीट खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, पिवळी फळे जसं की मोसंबी, संत्र या फळांचा देखील तुम्ही आहारात समावेश करू शकता. मैत्रिणींनो, तुमच्या पाळीचा रंग हा अतिशय लाल, अतिशय काळपट लाल असेल, त्याच्यामध्ये गुठळ्या तुम्हाला बाहेर पडत असतील आणि हा जो पाळीचा रक्तस्राव आहे हा अतिशय अल्प प्रमाणात असेल, पाळीचा रक्तस्राव होताना जळजळ होत असेल, दुखत असेल तर असा रक्तस्राव तुमच्यामध्ये खूप जास्त हीट आहे हे दर्शवतं. असा रक्तस्राव जो दुर्गंधीयुक्त आहे, घाणेरडा आहे, त्यातला पूर्ण डाग निघून जात नाही आहे, काळपट डाग राहत आहेत, हा रक्तस्राव गर्भधारणेसाठी योग्य नाही. गर्भधारणा झालीच तर गर्भ अशक्त राहण्याची शक्यता आहे. अशा वेळेला मैत्रिणींनो, बॉडीची हीट कमी करण्यासाठी तसेच बॉडीमध्ये संतुलन आणण्यासाठी तुम्हाला परत संतुलित आहाराची, हायड्रेशन जास्त ठेवण्याची, पाणी व्यवस्थित पिण्याची आवश्यकता आहे. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची देखील गरज आहे.
आता मैत्रिणींनो, चौथ्या प्रकारचा रक्तस्राव आपण बघूया. ब्राउनिश रेड रक्तस्राव तुम्हाला जर असेल तर याचा अर्थ आहे की तुमच्या बॉडीमध्ये ची म्हणजे व्हायटल फोर्स अतिशय कमी आहे, बॅलन्समध्ये नाही आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या गर्भाशयामध्ये रक्ताभिसरण प्रक्रिया जी आहे ती देखील अतिशय कमी आहे, योग्य प्रमाणात व्यवस्थित होत नाही आहे. आणि याचबरोबर जर तुम्हाला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणजे पाळी येताना खूप दुखणं, पोटामध्ये तीव्र वेदना होणं, कंबर दुखणं, टॉयलेटला सतत जावं लागणं, मळमळणं, उलटी होणं, चक्कर येणं या गोष्टी होत असतील तरी देखील आपण समजू शकतो की संतुलित आहार तुम्ही घेत नाही आहे, व्यायामाचा अभाव आहे आणि बॉडीमध्ये ची म्हणजे व्हायटल फोर्स हा बॅलन्समध्ये नाही आहे. मैत्रिणींनो, आता 5व्या प्रकारचा डिस्चार्ज आपण बघूया. जर तुम्हाला पर्पल रेड डिस्चार्ज होत असेल, त्याचप्रमाणे पोटामध्ये काटा टोचल्याप्रमाणे, सुई टोचल्याप्रमाणे खूप जास्त दुखत असेल, वेदना जाणवत असतील, PMS सेम प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम तुम्हाला असेल, पाळी ही अतिशय वेदनादायक असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड असण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारच्या पाळीमध्ये तुम्हाला इंटेन्स क्रॅम्पिंग आणि खूप जास्त ब्लड फ्लो देखील होऊ शकतो. मैत्रिणींनो, अशा प्रकारच्या ब्लिडिंगमध्ये तुम्ही हर्बल टीचा वापर केला, हळद, आलं याचा व्यवस्थित आहारात समावेश केला, विलायची, तमालपत्र याचा चहामध्ये वापर केला तरी देखील आराम मिळू शकतो. या ज्या गोष्टी आहेत त्या एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रॉइड्समध्ये मदत करतात. तसेच असे काही आजार असतील तर डॉक्टरांना लवकर भेटण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सोबत तुम्ही अल्टरनेटिव्ह मेडिसिनचा देखील विचार करू शकता, आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता किंवा अशा प्रकारच्या हर्बल टीचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. आणि काही असे मेडिसिन्स ज्याचा तुम्हाला साईड इफेक्ट नाही आहे आणि तुमचा आजार समूळ नष्ट व्हावा अशा पद्धतीचे आयुर्वेदिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता. मैत्रिणींनो, आशा करते ही माहिती तुम्हाला पिरियडमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह करायला नक्की मदत करेल. परत भेटूया पुन्हा एका अशाच नव्या व्हिडिओसह. माहिती आवडली असेल, युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे कनेक्टेड अँड स्टे हॅपी. थँक्यू.